नीलकंठ सॉरी नॉन स्ट्राईकवरती फलंदाज पाहायला भेटतो रोहन. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज. श्रीनिवास याच्या हातात पहिलं षटक. फुलर लेनचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू काही समजलेला नाही आहे. फलंदाजाला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. नक्कीच पहिला आलाय चेंडू निर्धाव डॉट. खूपच सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल श्रीनिवासाची. पहिल्या चेंडूवरती निर्धाव. हो हो सुंदर असा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू हाताळला. फिंगर रोल करतोय श्रीनिवास. जादू आहे कलात्मकता आहे गोलंदाजाकडे. फिंगर रोल करण्याची फिरकीचा जादूगर म्हणावा लागेल. धावांचा झालाय श्री गणेशा. दुसऱ्या चेंडूवरती खातं उघडलंय संघाचं आणि वैभव याचं. पुढील चेंडू हो हो सुंदर असा ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू हाताळतोय श्रीनिवास. तीन चेंडूचा खेळ झाला. धावपलकावर धावा लागल्या 2. खूपच सुंदर अशी गोलंदाजी म्हणावा लागेल श्रीनिवास याची. शामूबाई नाना जलकंडार फाउंडेशन मोरेगाव चॅलेंज पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक सजग 2025 पर्व दुसरे. खूपच सुंदर असं नियोजन आयोजन कार्यसम्राट नगरसेवक किशोर नाना पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून राबवण्यात आलेली स्पर्धा. स्पर्धेचे सुंदर असं नियोजन. चालू असलेला सामना साईराज आणि साई माऊली. आउटसाइड डी लेग स्टंपचा मारा. उजव्या इष्टीचा बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईट घोषित केलाय. अवांतर रूपात भर पडते. धावपलक जाऊन पोहोचते ते 4 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झाला. धावपलकावर धावा लागला 4. महत्वपूर्ण लढत असेल सर. नक्कीच महत्वपूर्ण या कारणे आहे कारण दोन्ही संघ आपण पाहिलं तर साईराज संघ 3 सामन्यामध्ये 2 सामने जिंकून इथपर्यंत पोहोचलेला आणि त्यानंतर साई माऊली संघाला सुद्धा विचार केला तर तो संघ सुद्धा आपण आपल्या 3 सामन्यामध्ये 2 सामने जिंकून या स्टेजपर्यंत आतापर्यंत पोहोचले. म्हणजे दोघांसाठी महत्त्वपूर्ण सामना आहे. म्हणजे दोन्ही संघामध्ये जर कोणी संघ जर हा सामना जिंकला तर या सामन्यामध्ये या टुर्नामेंटमधील त्याची घोडदौड या ठिकाणी पुढे कायम राहणार आहे. यस नक्कीच सर. करूया मरो या पद्धतीचा सामना म्हणावा लागेल. करूया मरोची स्थिती आहे या ठिकाणी. ते दरम्यान आपण पाहतो आतापर्यंत चेंडू टाकून झाल्यात 5 आणि धावा फलकावरती सुद्धा लगावलेल्या आहेत. त्या म्हणजे 6 आणि आपण पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आल्यानंतर पहिल्या इनिंग मधल्या पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर 7 धावा फलकावरती आहेत. यस नक्कीच सर. इरादे स्पष्ट आहेत पहिल्या षटकामध्ये. चला थोड्याच वेळात ज्या सर्वांच्या प्रेक्षक वर्ग आणि युट्यूबच्या माध्यमातून सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं लक्ष होतं उत्सव मूर्ती माजी नगरसेवक सन्माननीय किशोर नाना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केक कटिंगचा कार्यक्रम सुद्धा आता थोड्याच वेळात सर पार पडणार आहे. ग्रँड एंट्री सुद्धा असणार आहे. सामन्याच्या दिशेने आमच्या लेखाजोखा सांगण्याचे अनिल वेनबन्सी सर आहेत. सर सामन्याच्या दिशेने वळतोय तुमच्या दिशेने येतोय. कौस्तुभजी मेहर यांचं सुद्धा पुन्हा एकदा आगमन होतं. सरचे स्वागत. सर सामन्याच्या दिशेने लेखाजोखा काय आहे? धावफलक धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 होत्या. नक्कीच 7 असतानंतर आपण पाहतोय गोलंदाज नवीन आला होता स्वप्निल तेज सरार. मतलब गेंद चलत थी लेकिन उसकी दिशा गलत थी. इसके लिए लेग स्टंप के बाहर जाती हुई गेंद को इशारा हुआ अंपायर का वाइड का और वाइड गेंद पर 1 रन अतिरिक्त स्वरूप से डिक्लेयर जोन में जाते हुए दिखाई दी और 1+1 ऐसे 2 रन ऐड होते हुए दिखाई दिए. फिर उसके बाद अपन देखा जाए तो ग्लांस किया गया गेंद को और डिक्लेयर की दिशा में भेजा गया. सर खूप चांगल्या गोष्टीचा तुम्ही इकडे उल्लेख केला. दिशा गतीला जास्त महत्व नाही. ज्या गतीने कोणत्या दिशेला जातात त्या दिशेला महत्व आहे आणि धावफलकारी धावा त्या दिशेने चालल्यात का? पुन्हा एकदा चुकी स्वप्नील सारखा खेळाडू चुकी करतोय या महत्वाच्या मॅच मध्ये. पंचांचा इशारा नोटचा इशारा एक अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होताना धावफलकारी धावा 11. नक्कीच आतापर्यंत दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आतापर्यंत एकच चेंडू सुरेख चांगला हाताळला गेलेला आहे फक्त 1 धावांचा आणि त्यानंतरचे आपण चेंडू पाहिले तर वाईड आणि वाईडच हाताळलेले आहेत. दरम्यान आपण पाहायला गेलं तर 1 चेंडूचा खेळ संपल्यानंतर दुसऱ्या षटकातल्या धावा फलकावरती 11 आणि पुन्हा एकदा स्वप्नील. आता मात्र हा सुद्धा चेंडू पंच वळतायत वाईडच्या इशाऱ्यात. पहा वेगवान चेंडू आपण टाकता 12 एकच बॉल. पहिली इनिंग चालू आहे. निश्चित आपण पाहतोय हा मुकाबला महत्वाचा दोन्ही संघासाठी आहे कारण दोन्ही संघांना करूया मरोची स्थिती आहे कारण जो संघ जिंकेल त्याला या ठिकाणी प्लस पॉइंट मिळणार आहेत आणि
जो संघ पराभूत होईल त्याला मायनस पॉईंट भेटणार आहे. नक्कीच आपण पाहिलं तर हा प्रेक्षकांना विनंती आहे, ज्यांच्या बाईक रस्त्यामध्ये लावले असतील त्यांनी आपल्याला प्लीज त्या बाईक काढायच्या आहेत. आपले मान्यवर या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 14. शेटच्या दिशेने चांगला फटका स्वतःच्या फलंदाजी चांगला क्षेत्र थ्रो वरच्या हँड वरती. आता पंचांकडे दाद मागितले. चला प्रमुख मान्यवर यांचं सुद्धा मंचाच्या दिशेने आगमन होते. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेमिकांचं आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. थँक्यू. 14 दफा धावपळ करते. इकडे काय घडणार आहे, करो मरोची मॅच आहे असं आमचे समालोचक सांगितलं. 4 बॉल झाले. 4 बॉल येस 4 चेंडूचा खेळ झालाय. 14 दफा धावपळ कर. साईराज समोर साई माऊली. हे बॅटल जे मैदानाच्या आतमध्ये रंगलं गेलंय आणि या बॅटल मध्ये कोण जिंकणार आहे, कोणाविरुद्ध जाणार आहे, काय घडलंय, कधी बॅट आली, कधी यष्ट्या उद्ध्वस्त केल्या, कधी चेंडू आला होता, लाईन बॅट इन आहे की बाहेर आहे, या सर्व गोष्टी आमच्या विराट नेटवर्कवर पाहिले जातात. आणि आमचे ऑफिशियल पंच सुद्धा त्या ठिकाणी आहेत. विवेक सर, काय अखेरकार घडणार आहे, कधी चेंडू लावला यष्ट्यांवर, बॅट कुठे होती, लाईनवर होती की लाईनच्या इन बाहेर, सर्व काही पाहिलं गेलंय. मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 आणि या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत किशोरदादा यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा जी आयोजित केली. काय डिसिजन आहे? यस पंच, नॉट आउट, द लाऊड कॉल. आणि एका डगआउट मधून शांतता, दुसऱ्या डगआउट मधून आवाज येतोय. काय अखेरकार घडणार आहे? धावपळ जर आपण बघितलं तर आतापर्यंत 15 धावा धावपळकावरती आहेत आणि शेवटचा चेंडू असेल. 4 चेंडूचा खेळ झाला. सॉरी ओके, 4 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा सज्ज होते स्वप्नील समोर. वैभव आणि रोहन याची जोडी मैदानाच्या आतमध्ये दोघांच्या खांद्यावर मारत मॅच जर्सी. ओ समोर बोंबई त्या ठिकाणी आहे. चेंडूला उडवलं बॅकअप. येस, बॅकअप काम महत्वाचं आहे. वसई विरार अंडरमची कुठली पण स्पर्धा तुम्हाला जिंकायची असेल, सर्वप्रथम तुझे 10 खेळाडू ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे. आणि त्यामधून सर्वप्रथम क्षेत्ररक्षक, या जर सर्व गोष्टी तुमच्यामध्ये असतील तर तुमचा इतिहास मागे पाहायला जाणार नाही. हो, इकडे काय घडलंय? येस, व्हॉट अ फील्ड. नुकताच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे आणि आता काय जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी लावलं गेलंय. पुरस्कार मिळाला, एनर्जी सुद्धा आले. पूर्णपणे कुणाल वडकेनी स्वतःला जोखून चेंडूला फील्ड केलं गेलं आणि आपल्या संघासाठी या शेवटच्या चेंडूवरती महत्वाच्या 3 धावा रोखल्या गेल्यात. का या खेळाडूचं नाव वारंवार घेतलं जाते आणि मागच्या सामन्यामध्ये का पुरस्कार मिळाला मॅन ऑफ द मॅचचा? कुणाल वडके दाखवून देताना आता 3रं आणि एक महत्वाचे षटक आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत. आणि मान्यवर काही पाहुणे आहेत, त्यांचा आपण सत्कार सुद्धा करणार आहोत. आगमन या ठिकाणी झालंय. नक्कीच जिल्हा प्रमुख प्रवीणजी माफळकर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. त्यानंतर विधानसभा संघटक राज सिंग साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत. त्यानंतर सहपोलीस उपनिरीक्षक TT सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत. त्यानंतर निळेगाव शाखा प्रमुख हितेची गरज साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत. या सर्व मान्यवरांचं सुस्वागतम या ठिकाणी केलं जाते या स्पर्धेमार्फत. थँक्यू सो मच साहेब, आपण सर्वांनी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये दाखल झालात आणि ही स्पर्धा सुशोभित केली, त्यासाठी खूप खूप आभार. येस, थँक्यू डिझे, थँक्यू. चला, कुणाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. कुणाल, ओहो बराच. येस, आमचे ऑफिशियल पंच सांगतायत की बराच बाहेर गेलाय, त्यामुळे वाईट चेंडू घोषित केलाय. 21 रन 21 धावा धावपळकावर कुणाल.
गोलंदाजी मार्कवर आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. काय अखेरकार घडणार आहे? पुन्हा एकदा कुणाल सज्ज होतोय. 21 रन 21 धावा. ऑन साइडला ड्राईव्ह चेंडू टॅपच्या साहाय्याने फेकी बेगवान. ओहो, एका टप्प्याने चेंडू आला. फुल टॉस येणं गरजेचं होतं का? याचं उत्तर थोड्याच वेळात येईल. या सर फुलटॉस आला होता, पण त्या फुलटॉसचा किती फायदा झालाय का? की फुलटॉस म्हणजे आ बैल मार म्हणजे असा चेंडू असतो, त्या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतला गेला नाही. दोन चेंडूंचा अजूनपर्यंत खेळ झाले. धावफलक करता डबल 22 आणि फुलटॉस चेंडूला आता दिशा दाखवली गेली. आणखी धावफलक जलद गतीने चाललंय, त्या जलद गतीला टिकून ठेवायचं आहे. 2-3 आणि 23 धावा धावफलकावरती 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. चला सर्व आल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत. विनंती असेल सर्वांनी आमच्या व्यासपीठावरती स्थान बांधवायचं आहे. साई माऊली आतापर्यंत जमेची बाजू काय ठरले? 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सर्वात जमेची बाजू ठरली गेली. पहा डॉट बॉल निर्धाव चेंडू येतोय. 23 रन 23 धावा धावफलकावर. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ. 2 सलामीर बॅटर अजूनही मैदानामध्ये. काय अखेरकार घडणार आहे? कुठपर्यंत जाणार आहे? हलक्या हाताने समोर ठेवण्याचा प्रयत्न स्वतः केलाय. ओहो, बॉल हातामध्ये आला नाही. बराच उशीर झाला. तोपर्यंत एक धाव. विपुल मॅच मध्ये मजा येणार. तू सांगितलं होतं ना करो मरोची मॅच आहे. इकडे किती धावा बनवायचे आहेत, कोणाविरुद्ध काय करायचं आहे, किती धावांपर्यंत पोहोचायचं, या सर्व गोष्टींचा विचार केला गेलाय. 24 रन 24 धावा धावफलकावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. मोठा फटका समोर. ओ व्हॉट अ फील्ड, व्हॉट आउटस्टँडिंग फील्ड. फटका ज्या प्रकारे एक्झिक्यूट केला होता, प्रॉपर स्वतः अडवलं. फेकी होईपर्यंत एकच धाव. 3 षटकाचा खेळ संपतोय. 25 धावा धावफलकावर. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. काय अखेरकार घडणार आहे? किती धावांपर्यंत पोहोचायचं आहे? या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोली. यस, थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. या स्पर्धेमार्फत अजून आपले महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जाईल. निश्चितच उपजिल्हा संघटक भारतीजी गावडे मॅडम या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत. त्यानंतर तालुका संघटक प्रभामामी सुर्वे यांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत. त्यानंतर शहर संघटक रुचिता विश्वासराव मॅडम या ठिकाणी दाखल झाल्या, त्यांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत. त्यानंतर विभाग संघटक रोहिणीजी भुवड मॅडम या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत. आणि वॉर्ड क्रमांक 15चे शाखा संघटक पूजा चव्हाण मॅडम यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मंचावरती विराजमान आहेत. सर्व या मान्यवरांचे हार्दिक स्वागत या स्पर्धेमार्फत. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेमध्ये दाखल झालात, उपस्थिती दर्शवली, ही स्पर्धा सुशोभित केली, त्यासाठी आपले हार्दिक स्वागत आणि थँक्यू सो मच. समोर खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला गेला. चेंडूला पाठीमागे चेंडू जाते. 27 एक धावेसाठी 26 धावा धावफल करतो. पहा पहिल्या चेंडूवर काय घडलं. लेफ्टच्या बाहेर चेंडू सोडला आणि डायरेक्टली लेफ्टची संपर्क साधला आणि पहिल्या विकेटचं पतन. त्यामुळे रोहनला मैदान सोडावं लागलं होतं. सुनील पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साइडला. येस, ओ व्हॉट अ फील्ड, आउटस्टँडिंग एफर्ट. या प्रकारच्या धावा वाचवणं किती गरजेचं आहे हे शेवटी माहीत पडतं. येस, इट इज 3 रन वाचवल्यात. 28 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ झाला. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. अभिषेक त्या ठिकाणी होते आणि काय जबरदस्त एफर्ट लावलं होतं. पुन्हा एकदा समोर ठेवला गेला चेंडूला, सन्मान दिला गेला चेंडूला. सिंगल रन. चला, ज्या कोणाच्याही गाड्या आहेत पार्किंगच्या त्यांनी प्लीज काढायचे, रस्ता मोकळा करायचा आहे. आणि चला, इनिंग ब्रेक मध्ये केक कटिंगचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे. याची सुद्धा सर्व खेळाडू, क्रीडा रसिक, प्रेमी, रक्षक जे कोण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून सर्व प्रेक्षक जुळले त्यांनी सुद्धा नोंद घ्यायची आहे. बाहेर आल्या बॅकफुटवर जाऊन फटका चांगला, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं. कुणाल वडके तिकडे सज्ज आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला गेला. सिंगलनी धावफलकावरती धावा. 30-30. शेवटचा आणि अंतिम चेंडू. धावफलकार धावा 30-30. या शेवटच्या चेंडूवरती काय समीकरण नसेल. सिंगल डबलला जास्त महत्व. काय एखादा मोठा फटका एक्झिक्यूट. सिंगल टॅपच्या सहारे बघा, चांगला चेंडू हाताळला, तर चांगला चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन काढला. पहिल्या इनिंगची समाप्ती. 3-1 31 रन धावफलकावरती लगावल्या गेल्या. 32 धावेचा आव्हान आहे साईराज या संघाला. साई माऊली विरुद्ध साईराज. बिग फाईट अँड बिगेस्ट रायव्हलरी ऑफ विरार क्रिकेट असोसिएशन.
चला आपण जसा उल्लेख केला होता की इनिंग ब्रेक मध्ये चला सर्व जेवढे काही प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना एक आनंदाची बातमी आहे. आता इनिंग ब्रेक मध्ये टॉस होते. इनिंग ब्रेक मध्ये 31 धावा 31. 31 इज अ टार्गेट. थोडी चुकी झाली होती. 31. ओके चला 31 धावेचं. चला जेवढे काही प्रेक्षक वर्ग आता सर्व लाईट्स ऑफ होणार आहेत आणि सर्वांनी आपल्या फोनच्या लाईट सुद्धा ऑन करायच्या आहेत. केक कटिंगचा कार्यक्रम एक ग्रँड एंट्री सन्माननीय माजी नगरसेवक किशोर नाना पाटील यांची आता ग्रँड एंट्री होणार आहे. यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली जाते. कार्यसम्राट नगरसेवक चषक मोरेगावातली एक मानाची आणि एक अभिमानाची नालासोपारा विभागात एक मोठी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. थोड्याच वेळात आता केक कटिंगचा कार्यक्रम आमचे मोरेगाव चॅलेंजरचे व्हॉलंटियर मैदानाला कुठेतरी ग्रँड एंट्रीसाठी रूप देण्याचा प्रयत्न करत आहेत. विपुल अनिल सर आपण सुद्धा या. चला दोघांनी या. चला या. चला काहीच वेळात या ठिकाणी आपले कार्यसम्राट नगरसेवक चषकाचे माजी नगरसेवक या ठिकाणी किशोर नाना पाटील यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न केला जाईल. पहा गेल्या वर्षी सुद्धा मी या ठिकाणी उपस्थित होतो. या ठिकाणी कॉमेंट्रीसाठी मला बोलवलं गेलं होतं आणि ह्याच स्पर्धेची आणि ह्याच वेळाची तब्बल 1 वर्ष म्हणजेच 12 महिने म्हणजेच 52 आठवडे म्हणजेच 365 दिवस म्हणजेच 8760 तास म्हणजेच 5,25,600 मिनिटं वाट बघितली आणि त्यानंतर हा क्षण आता आपल्या समोर पुन्हा एकदा आलेला आहे. तर विनंती असेल मोबाईलचे टॉर्च सगळ्यांनी ऑन करायचे आहेत आणि लाईट्स इज ऑफ. ग्रँडिटी झालेली आहे इथून चला ठीक आहे. तर ज्या वेळेस आपले या ठिकाणी मंचाच्या समोर मान्यवर येतील त्यावेळेस मंडप डेकोरेटर लाईटवाल्यांना विनंती असेल रेडी राहायचं आहे. आणि सगळ्या प्रेक्षकांना विनंती असेल, सगळ्या खेळाडूंना विनंती असेल आपले मोबाईल बाहेर काढून ठेवा आणि टॉर्चचं बटन जे आहे ना ते रेडी ठेवायचं आहे क्लिक करण्यासाठी. आणि डीजेला विनंती असेल आपल्या गाणं रेडी ठेवायचं आहे. यस वेलकम कार्यसम्राट माननीय श्री नगरसेवक साहेब किशोर नाना पाटील यांचं आगमन. वेलकम आगतम स्वागतम सुस्वागतम. पाटील सारखा नगरसेवक कुणी डावाना. आमच्या किशोर पाटील सारखा नगरसेवक कुणी डावाना. आमच्या किशोर पाटील सारखा नगरसेवक कुणी डावाना. आमच्या किशोर पाटील सारखा नगरसेवक कुणी डावाना. साऱ्यांच्या जीवलग जीवाचा झाला. साऱ्यांच्या जीवलग जीवाचा झाला. साऱ्यांच्या जीवलग जीवाचा झाला. विरार शहरात हाय बोलबाला. विरार शहरात हाय बोलबाला. माणूस दिलदार आहे ओ दमदार नाव
थँक्यू डीजे. थांबवतोय. थँक्यू. अनिल सर आपण सुद्धा या प्लीज या. चला डीजे रेडी. डीजे सॉन्ग वाजायचं वाढदिवसाचं. ओके ऑल सेट. भाविक रेडी. ओके डीजे. थांबा 2 मिनिटं थांबा डीजे वाला. आणि मोरेगाव चॅलेंजरचे सर्व खेळाडू इकडे यायचे. सर्व खेळाडू मोरेगाव चॅलेंजर टीम चला. कॅमेरातून बाहेर बाजूला. कॅमेरा थोडंसं मागे व्हा दादा. थोडंसं मागे व्हा. मागे कॅमेरा आहे जिकडे आपले विडार नेटवर्कचं टीम आहे. ओके डीजे रेडी आहे. मोरेगाव चॅलेंजर सर्व टीम या इकडे. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तो जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. आणि 100% हाय वो हटके जमाना चालाय दिवाना. 100% हाय वो हटके जमाना चालाय दिवाना. अरे आमच्या किशोर पाटील सारखा नगरसेवक कुणी दावाना. आमच्या किशोर पाटील सारखा नगरसेवक कुणी दावाना. आमच्या किशोर पाटील सारखा. थँक्यू 2 मिनिटं थोडासा वेळ लागतो. 2 मिनिटं महत्वाचं आहे. 2 मिनिटं जरा थोडासा वेळ लागतो. सर्व थांबायचंय कोणीच जाऊ नका. थांबायचं 2 मिनिटं. ओके हा दादा आपण चर्चा करणार आहोत. थोडीशी चर्चा करणार आहोत. मैल महत्वाचं आहे. या आज वाढदिवस आहे कसं वाटते आणि या स्पर्धेबद्दल 2 शब्द. वाढदिवस हा एक कारण असतं, पण ज्या आपल्या तरुण वर्गांना जे क्रिकेट मॅच असेल किंवा खो खो असेल असे स्पर्धा भरवण्याचा एक हे असतं, कारण असतं. आणि आज मला सुद्धा खूप आनंद वाटतोय का माझा वाढदिवस साजरा करत असताना की आपण एक युवांना काहीतरी चांगलं घडवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून आम्ही करत असतो. आपले ट्रस्ट असेल आमची त्याच्या माध्यमातून किंवा असं आहे आणि त्याचं खूप खूप आनंद वाटतं मला. दादा अजून एक प्रश्न आहे. शिवसेना उपजिल्हाक म्हणून निवड झाले, खूप मेहनत घेतली तुम्ही, मी सुद्धा बघितलंय. कसं वाटतंय तुम्हाला आता निवड झाल्याबद्दल? आमच्या जेवढे शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांनी माझी निवड केली, कामाची काहीतरी पोच बघितली असेल आणि आमचे पक्षप्रमुख आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी सुद्धा आम्हाला 2 वेळेला बोलवून त्या ठिकाणी आमची एक मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये आमची निवड केली. त्याच्यामध्ये आमचे आता नवीन जिल्हा प्रमुख माननीय प्रवीणजी मापरकर साहेब असतील, आमचे राजभाई असतील, अनेक वरिष्ठ नेते आहेत. यांनी माझ्या कामाची किंवा माझ्या स्वभाव असेल किंवा त्या हिशोबाने मला हे पद पक्षाने दिलेलं आहे.
येस येस, खूप सारे धन्यवाद. सत्कार या ठिकाणी केला जातोय. सर तुम्ही इकडे आल्यात, तुम्हाला कसं वाटतंय आणि दादांबद्दल 2 शब्द. काय नाही, पाटील साहेबांना विश करायला आलो होतो. मी बंदोबस्तात बिजी आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. खूप साऱ्या शुभेच्छा. चला आता जे काही कार्यक्रम असेल ते करून घेऊ. चला मान्यवर पाहुणे, महिला मंडळ, आपण सर्वांनी मान्यवर स्थानपन्न व्हायचंय. मान्यवर पाहुणे आपण मंचाच्या दिशेने स्थानपन्न व्हा. चला मॅच चालू करा. पाठलाग जर आपण बघितलं तर 31 इज अ टार्गेट. आणि आपण नुकताच बघितलं की दादांचा वाढदिवस या ठिकाणी सेलिब्रेट केला गेला आणि आपल्या तो रजा घेत असताना दादा, कारण बरेच कामं असतात त्यामुळे जावं लागलं. चला सलामीवरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सुनील आणि कुणाल. खूप महत्वाची मॅच आहे असं आमचे समालोचक विपुल पाटीलने सांगितलं होतं. 31 धावांचा पाठलाग आहे. या धावांचा पाठलाग करत असताना कशा प्रकारचा प्लॅनिंग करणार आहेत, कोणाविरुद्ध करणार आहेत, काय घडणार आहे, सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. छोटासा ब्रेक आहे म्हणून या ऐकूया आपण डीजे. आणि आपण यथोचित सन्मान सुद्धा आपण करणार आहोत. ऋषी धनवडे RD व्हिडिओ फोटोग्राफर यांचा सन्मान या ठिकाणी यथोचित सन्मान आपण मुख्य मंचावर करणार आहोत. आणि किरू पाटील इंस्टाग्राम लवर एक फनी व्हिडिओ म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. असे किरू पाटील यांच्या शुभ हस्ते ऋषी धनवडे RD यांचा यथोचित सन्मान आपण
मुख्य मंचावर करणार आहोत. चला किरू या. कॅमेरामॅन कॅमेरा येऊ द्या. ओके कॅमेरा रेडी आहे. चला जसुतीत सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करतोय, जिकडे किरू पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान ऋषी धनवडे आरडी व्हिडिओग्राफर फोटोग्राफर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान जो केला जातोय आमच्या मुख्य मंचावर. पहिल्या बॉलवर सिंगल आणि स्ट्राईक आणि धावांचा श्रीगणेश होतोय. ऑफस्टमच्या बाहेर आहे का तर येस, आमचे ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत आणि वाईट चेंडू घोषित केलाय. 2 तापा धावपळ करतात. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. सुनील आणि कुणाल यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला ड्राईव्ह केलं. ओहो कोण पकडणार, तू का मी, या नादामध्ये चेंडू सीमा का पार, चौकार 4 धावा. मुन्ना ना हाँ मुन्ना, ये गलती नहीं चलेगी, ये गलती मैच फिनिश होने के बाद में चर्चा होगी, इसलिए चर्चा होने से पहले गलती मत करो, नहीं तो बहुत देर लग जाएगी. 2 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावर. सुरुवात झाली गेले. 38 इज अ टार्गेट, ते सेट केलं गेलंय. समोर ठेवण्याचा प्रयत्न चेंडूला ठेवला गेलाय. तोपर्यंत 1 धाव. बघा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकावरती धावा 7 आणि कोणत्या संघाला आहे विजयाची साथ. ऋषीजी आपल्याकडून आता रजा घेत आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. वेळ काढून तुम्ही या स्पर्धेला उपस्थिती दाखवली, तुमचे मनापासून आभार असतील. ऋषीजी कल्याणवरून खऱ्या अर्थाने 3 तास प्रवास करून आपल्या स्पर्धेला या कार्यसम्राट नगरसेवक चषकाला भेट दिली, तुमचे मनापासून आभार असतील. आपल्याकडून आता ते रजा घेत आहेत. चला सामन्याच्या दिशेने लगेच वळतो आपण. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकावरती धावा 9. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. ऑन साइडला फटका चांगला, चुकी कोणाकडून करते, वैभव नीलकंठच्या हाताखालून चेंडू जातोय सीमारेषा पार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 13. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, पहिल्या षटकाची सुरुवात किती फ्लाइंग स्टार्ट जी पाहिजे होती ती साईराज संघाला मिळाले. त्या फ्लाइंग स्टार्टला टिकवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, कारण की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 13. बघा विचार केला तर कुणालच्या बॅटमधून सुद्धा सर एक फटका मोठा आला आणि सुनीलच्या सुद्धा, कारण की दोन्ही खेळाडू जी फ्लाइंग स्टार्ट पाहिजे ती फ्लाइंग स्टार्ट सर दोन्ही खेळाडू साईराज संघाकडे आलेली आहे. नक्की जी गरज पाहिजे होती ती गरज या ठिकाणी भागवून दिलेली आहे. दोन्ही फलंदाजांनी आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 13 गोळा केल्या, म्हणजे आता मात्र बॉल टू बॉलचं समीकरण आहे. 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असं समीकरण समोर आहे. सुनील कुणाल ही जोडी मैदानामध्ये आहे. 1 चौकार सुनीलच्या बॅटीतून आला, 1 चौकार आपण पाहिलं तर कुणालच्या बॅटीतून आल्या. तर मला ड्राईव्ह केलेला आहे कबरच्या दिशेला. या ठिकाणी काय घडलंय बघा, एक मोड आया मैं उच्च दिल छोड़ आया, अशा प्रकारचं या ठिकाणी समोर दिसते. या ठिकाणी आपण पाहिलं बॉल टू बॉल समीकरण आलं आणि त्यानंतर हा मोड आलेला आहे आता साई माऊली संघाकडनं. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज येईल, फलंदाजी मार्गवरती मिस्टर अभिषेक. पहा सुनील या ठिकाणी बाद झालेला आहे, कुणाल खेळपट्टीवरती आहे आणि सुनील बाद झाल्यानंतर थोडंसं दडपण या ठिकाणी नवीन आल्या फलंदाजावरती दिसून येईल. दरम्यान कुणाल खेळपट्टीवरती आहे तर कुणाल आपला साजेसा खेळ करून दाखवेलच. नक्कीच शेवटपर्यंत खेळपट्टीवरती राहिला तर या सामन्यामध्ये विजय संपादन करू शकतो साईराज संघ. परंतु साई माऊली संघासाठी काय आहे, साई माऊली संघासाठी मनामध्ये त्यांच्या प्रत्येक गोलंदाजाच्या प्रत्येक क्षेत्ररक्षकाच्या मनामध्ये विचार प्रत्येक खेळाडूच्या असणार की 1-2 विकेट अजून घ्यावेत आणि आपण दबाव त्यांच्यावरती प्रस्थापित करावा.
दबावात खेळायचं आहे तर मैदानाच्या आतमध्ये खेळू नका, कारण की मैदानाच्या आतमध्ये संघर्ष तुमच्या नेहमी पाठीशी असतो. मैदानाच्या आतमध्ये खेळताना एकच गोष्ट, ना कोणाच्या दबावात खेळायचं आहे, फक्त आपल्या स्वतःच्या स्वाभाविक खेळाने प्रभावित करायचं आहे आमच्या प्रेक्षक वर्गाला. 4 चेंडू आतापर्यंत खेळ झाले. धावफलक धावा 16, बॅकफुटवर मारण्याचा प्रयत्न, चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 17. सर इकडून पुढे कोणत्या संघासाठी आहे खतरा? नक्की दोनों संघासाठी अजूनपर्यंत खतरा जो मंडरा रहा है यहाँ पर सर पे, लेकिन देखा जाएगा आखिर क्षण में क्या होने वाला है. फेकी आलाय आणि फेकीला या ठिकाणी काय घडते. पंचांचा इशारा या ठिकाणी थडंब्याकडे पाठवलं गेलेलं आहे, परंतु पंचांची मान ज्या पद्धतीने डोलावली गेली होती ना, त्यावेळेस असं वाटत होतं की गडी बाद आहे का, घडी बाद आहे का, नोट आउट आहे का, आउट आहे. आमचे विराट नेटवर्कचे टेक्निकल टीम आमच्या ऑफिशियल अंपायरला सुद्धा वरती बोलावणार आहेत. एक महत्वाची विकेट आहे, कारण की सुनील सारखा मोठा बॅटर जर का धावची चरवत तंबूच्या दिशेने गेला तर डोकेदुखी साईराज संघासाठी. चला नेक्स्ट मॅच टॉस करून घेऊया सर. शिवसाई 11 विरुद्ध शिव गणेश. शिवसाई 11 विरुद्ध शिव गणेश. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉसका बॉक्स मध्ये यायचं आहे. चला सर, काय वेळ धावचीत येईल की नाही येणारी काय वेळ सर्व काही दर्शक काही सेकंदात मध्ये पंचांचा निर्णय येईल. नक्कीच जर धावचीत आला तर निश्चित दबाव संपादन केलं जाईल साईराज संघावरती, आणि जर 1 रन कंप्लीट केली जाईल तर साईराज संघ मनामध्ये निश्चितचा श्वास घेईल आणि एक बोर्ड उंचावून गडी बाद असेल. सर पहा, पंचांचं त्या ठिकाणी मान डुलली होती. पाहिलंच असेल प्रेक्षकांनी, प्रत्येकाने ज्यावेळी थर्ड अंपायर रेफर केला जात होता त्यावेळी त्याच्या अगोदर पंचांची मान अशी डुलली गेली होती, परंतु तरी सुद्धा कन्फर्म करण्यासाठी घेतला होता हा थर्ड अंपायर. यश डिके. जयेश फलंदाजी मार्क वरती, तो जयेश गोलंदाजी मार्क वरती आहे. स्वप्नील स्ट्राईक एंड वरती आहे. जयेश गोलंदाजी हाताळतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळली गेली. पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक सुद्धा या ठिकाणी आदित्यकडनं झालेला आहे. आता मात्र जयेश मात्र या ठिकाणी स्वप्नीलनी या चेंडूवरती चेंडूला सीमापार धाडला. थँक्यू. जे काय घडलं सर, तिसरं षटक म्हणजे महत्वाचं षटक आहे की 4 षटकांच्या सामन्यामध्ये तिसरं षटक महत्वाचं. आणि महत्वाच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार. धावफलक धावा 21. ऑन साइडला फटका, चांगला धावची थ्रो जलद गतीने केला होता, पण चेंडूला गॅदर केलं नाही. जयेशच्या हातावरून चेंडू निसटला आणि 1 ने धावफलक पुढे सरकताना 2 चेंडूचा अजूनपर्यंत खेळ झाला. डबल 2 22. येणारे सर शेवटच्या षटकात येणारे 4 चेंडू, हे 4 चेंडू खूप महत्वाचे आहेत. सामन्याला कोणत्या दिशेने नेतील येणारे 4 चेंडू. नक्कीच या 4 चेंडूवर सुद्धा लक्ष दिलं जाईल, कारण 4 चेंडू निर्धाव पडले तर यच निर्धाव त्यातला एक आलेला आहे. 4 चेंडूंमध्ये चेंडू निर्धाव आले तर एक आलेला आहे. अजून 3 मध्ये एखाद 2 येणं गरजेचं असेल. या ठिकाणी यस केक मागितला जातो या ठिकाणी. या डॉटनी सर काय झालं माहितीये का, 10-9 ची मॅच होती, ती मॅच 9-9 बॉल टू बॉलचं इक्वेशन. कोण जिंकेल कोण हरेल थोडाच काही. येणारे 8 चेंडू आणि 8 धावा. 10-9 च्या मॅच मध्ये जसा उल्लेख केला होता की निर्धाव डॉट चेंडू आला का तर आला. आता येणारे 8 चेंडू आणि 8 धावा. सामन्यामध्ये स्वप्नील ज्यांनी पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता. डिफेन्स केलाय. सिंगल डुआ डाय. जर का दोन्ही संघांसाठी डुआ डाय आहे, करूया मरो. डुआ डायचं मॅच आहे, पण जर का क्वालिफायच्या दिशेने धावायचं असेल ना तर एक महत्वाची मॅच आहे. येणारे 7 चेंडू आणि 7 धावा. कोणत्या संघाला आहे या सामन्यामध्ये? साई माऊली की साईराज? विजयाची 7. या शेवटचा चेंडू असेल. हलक्या हातीने खेळून काढला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये नाही तर अडवला जातो त्या ठिकाणी, परंतु 1 धाव कंप्लीट येतो. 6 मध्ये 6 धावांची गरज असणार आहे. आता मॅच या ठिकाणी फसलेली आहे. आता मॅच या ठिकाणी बरोबर आता प्रेक्षक नक्कीच पाहत असतील. आता हळूहळू पाहतील. जसजसे चेंडू पडले जातील तसतसे या ठिकाणी बसलेले उभे राहून बघतील आणि उभे राहणारे टाचा वर करून बघतील. नक्कीच जो या ठिकाणी काय पडदा आहे ना त्याच्यावरती, त्याच्या खाली जो छोटा पोरगा असेल ना तो वर करून असा बघेल.
नेक्स्ट मॅचचा डॉस शिव गणेश शिवसाई गोलंदाजी मार वरती रोहन 6-6 ची मॅच ऑन. जलद गतीने चेंडू हाताळला होता. पंचांचा लेग बायचा इशारा सिंगल. बघा जलद गतीने चेंडू हाताळला होता. चांगला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. बघ गोलंदाजी मार वरती रोहन, नॉन स्ट्राईक हँड वरती कुणाल, स्ट्राईक हँड वरती स्वप्नील आणि यष्टीरक्षक पिंडू हे चौकट ना एक मागच्या काही हंगामामध्ये एकत्र खेळत होते. म्हणजे खेळाची जाणीव सुद्धा तेवढीच आहे. या दोन्ही संघांना प्रत्येक खेळाडू विषयी माहिती आहे. खोलवा टप्प्याच्या चेंडू त्याच्या चेंडूला फक्त डिफेन्सिव्ह पद्धतीत खेळून काढलं. सन्माननीय राकेशजी पाटील यांच्या हस्ते सुरू असते. नेक्स्ट मॅचचा टॉस होणार आहे. चार ची मॅच. आता कुठेतरी 3-3 वरती डिफेन्स करून कुणालला आणि स्वप्नीलला सुद्धा माहिती आहे. कुणाल स्वप्नीलला सुद्धा माहिती आहे की 3-3 ची सिंगलने धावफलक चालू ठेवायचा आहे. पण जर का एखादा डॉट आला तर डोकेदुखी वाढू शकते साईराज. पण एखादा फटका जर का डिफेन्सिव्ह आणि अटॅकिंग फील्ड मध्ये ड्राईव्ह केला, इनटू द गॅप गेला तर साईराजच्या डगआउट मध्ये सुद्धा जल्लोष होणार आहे. दोन्ही डगआउट साईच्या नावाने उचणार आहेत. साईराज का साई माऊली, सिंगलला जास्त महत्व दिलं जाईल. कोणत्या क्षणाला अटॅकिंग फील्ड येईल का मागेच फिल्डर असतील. 3 चेंडू आणि 3 धावा. नक्कीच या मॅचला पुढे सरकवली जाईल. मी तर म्हणेन पुढे सरकवली जाईल या मॅचला. निश्चितच शेवटचे जे 2 चेंडू असतील ना त्यावेळेस मला वाटते अटॅकिंग फिल्डिंग या ठिकाणी सजवताना आपल्याला पाहायला मिळते. शिवसाई संघ नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. ऑन साईडला मारला फटका, चेंडू गॅप मध्ये आणि डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 3 चेंडू मध्ये 3 आलेले आहेत. आता मात्र 3 मध्ये 3 धावांची गरज असेल. आता मॅच या ठिकाणी 2 मध्ये 2. आता जिंकणार कोण? 2 मध्ये 2 जिंकणार कोण यावरती या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. एका ठिकाणी कुणाल आहे, दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय स्वप्नील आहे. ही जोडी मैदानामध्ये सलामीवीर एक फलंदाज आणि एक वन डाऊनचा फलंदाज आहे. नक्कीच त्या दोघांच्या मनामध्ये विचार असणार की आपण शेवटपर्यंत उभे राहिले तर एक आसानीचे काढू. परंतु अटॅकिंग फिल्डिंग पहा चक्रव्यूह लगावला गेला या ठिकाणी आणि या चक्रव्यूह फक्त अभिमन्यूनेच फोडला होता. त्याला माहिती होतं पोटामध्ये काहीतरी आईच्या त्याने उदरामध्ये त्यांनी त्याचे ज्ञान घेतलं होतं. आणि आता मात्र हा चक्रव्यूह कोण फोडेल? समोर तर आहे कुणाल आणि नॉन स्ट्राईक हँड वरती स्वप्नील आणि गोलंदाजी मार्ग होते. आतापर्यंत 4 मध्ये 4च खर्च केलाय रोहन मध्ये क्षमता आहे. मॅन ऑफ द मॅच जर्सी त्याच्या खांद्यावरती अशीच नाहीये. तर नक्कीच या 2 मध्ये 2 डिफेंड करण्याचा प्रयत्न सुद्धा त्याच्याकडनं केला जाऊ शकतोय. पाहूया या सामन्यामध्ये अटॅकिंग फील्ड. चला जास्त वेळ नाही. चला 2 मध्ये 2च करायचे आहेत. 2 मध्ये 2च डिफेंड करायचे आहेत. तर नक्कीच प्रेशर तर आहे माहिती आहे, परंतु जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग अटॅकिंग आहे. कुणाल सज्ज झालाय आणि रोहन सुद्धा. चला या ठिकाणी अजून मॅच थंड करण्यासाठी पंच थोडे विचार विनिमय करतात. चला 2 मध्ये 2 जिंकणार कोण यावर लक्ष दिलं जाईल. पहा या मॅच मध्ये चुरस कोणत्या पद्धतीने निर्माण झालेली आहे. चला 2 मध्ये 2 हा चेंडूवरती 1 धाव येईल का? कुणाल हलक्या रीतीने घेऊन काढलेला आहे आणि फेकी आलेली. आता मात्र काय घडेल? 1 झाली अर्धा पल्ला. मला आता मात्र कुणालने निश्चित स्वाद केला, बाबा माझी रन मी काढली. आता मात्र समोरचा स्वप्नील आहे. स्वप्नीलच्या मनामध्ये दडपण असणार, थोडंसं प्रेशर असणार, कारण अटॅकिंग फिल्डिंग मधनं इथनं कोणत्या गॅप मध्ये चेंडू ढकलू हा विचार मनामध्ये असणार आणि या विचारामध्ये ही फलंदाजी केली जाईल. विपुल काय घडेल या सामन्यामध्ये? 1 चेंडू 1 धावांची गरज. साईराज की साई माऊली? साईराज की साई माऊली. सर्वप्रथम मैदानाच्या आतमध्ये जेवढे क्रीडा रसिक प्रेमिक प्रेक्षकांना विनंती आहे, जर का हा सामना आवडला असेल 1-1 ची मॅच टाळ्या वाजवून सर्व खेळाडू प्रेक्षक वर्गांनी प्रोत्साहित करायचे आहे. 1-1 ची मॅच. कोणता संघ क्वालिफायच्या दिशेने जाईल, अपयश कोणत्या तरी एका संघाच्या दिशेने जाईल, पण या अपयशातून शिकावं लागेल. 1-1 ची मॅच. रोहन विरुद्ध स्वप्नील एकमेकांच्या विरुद्ध. यस नक्कीच अंडरम बॉक्स क्रिकेट मधला सर्वात प्रेशरचा चेंडू म्हणजे हा 1 चेंडू मध्ये 1 धाव. हा प्रेशर मधला चेंडू आहे. नक्कीच स्वप्नील समोर आहे. टाकलाय चेंडू, ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये निघून गेलाय आणि ही धाव कंप्लीट गेलेली आहे. म्हणजे चौकार आलेला आहे. साईराज संघ या सामन्यामध्ये विजयी ठरतोय.
चला लगेचच मॅनाचा मॅच दिला जाईल या ठिकाणी. मिस्टर स्वप्नील आपण या, तुम्हाला मॅनाचा मॅचचा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. राकेशजी पाटील आपणास विनंती असेल स्वप्नीलला मॅनाचा मॅचची जर्सी देऊन सन्मानित करायचं.